साहेब, आज तुम्ही मतदानाचा हक्क बजावलेला आहे, अजूनही मुंबईकर जे आहेत ते उतरलेले नाहीयेत. गरमी म्हणा किंवा सुट्टी म्हणा, अनेक जण बाहेर गेलेले बघायला मिळतात. गांभीर्याने या लोकसभेकडे बघण्याची गरज आहे. साहेब, आज खरं तर मुंबईकर जे आहेत ते मोठ्या प्रमाणात मुंबईच्या बाहेर गेलेले बघायला मिळत आहेत. आणि एकूण आता जर ज्या पद्धतीनं तुम्ही कुटुंबासोबत मतदानाचा हक्क बजावलेला आहे, अजूनही मुंबईकर जे आहेत ते मतदानासाठी उतरलेले दिसून येत नाहीयेत. काय आवाहन कराल? एक तर उन्हाळ्याचे दिवस आहे आणि आता सुरुवात आहे. मला असं वाटतं आता किती 10:30 झाली असतील. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे. आपण 5 वाजेपर्यंत बघू किती मतदान होतंय ते. मला असं वाटतं जास्तीत जास्त मुंबईकर बाहेर पडून मतदान करतीलच. पण आशा शांततेत मतदान होणं गरजेचं आहे, पण अनेक राजकीय पक्ष मतदान केंद्रावर जाऊन गोंधळ घालतानाही दिसून येत आहेत. मला कल्पना तरुण मतदारांना काय आवाहन कराल? कारण मोठ्या प्रमाणात मतदान करते आहे यावेळेस. घ्यायचा बेटा बाकी आपला मतदानाचा अधिकार बजवा. कळलं का? आणि ज्यांना मला असं वाटतं तरुण मोठ्या प्रमाणात येतील, ज्यांना पहिल्यांदा मतदानाचा अधिकार मिळालेला आहे, असे तरुण तरुणी अनेक जण मला असं वाटतं मतदानाला उतरतील. आणि बाकी ज्यांच्या काहींच्या आशा संपल्या असतील त्यांच्याकडनं तुम्ही मतदानाची अपेक्षाच करू. साहेब, महिला वोटर यावेळेला एक टर्निंग पॉईंट असेल. महिला वोटर एक सायलेंट वोटर म्हणून मला माहित नाही. मी काय भविष्यवेत्ता नाहीये रे. मी काय ज्योतिषी म्हणून बसलोय का? पण ज्या प्रकारे महिलांची संख्या आहे दुसऱ्या राज्यांमध्ये पाहिलेलं आहे की महिला गेम चेंजर होत्या. येतील आता मतदानाला उतरतील. ठीक आहे. निवडणूक मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी किती महत्वाची असं तुम्हाला वाटते? कारण की वेगळी निवडणूक आहे, 2 पक्षाचे 4 पक्ष झाल्यानंतर किती महत्वाची आहे. हो चला सर, मनसे सैनिकांची मतं किती बदल घडवतील? किती साहेब अमित बूम घे. महिला गेम चेंजर होत्या. येतील आता मतदानाला उतरतील. ठीक आहे. निवडणूक मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी किती महत्वाची असं तुम्हाला वाटते? कारण की वेगळी निवडणूक आहे, 2 पक्षाचे 4 पक्ष झाल्यानंतर किती महत्वाची आहे. हो चला सर, मनसे सैनिकांची मतं किती अमित ठीक आहे, बूम घे. फोटो पुढे जाऊन घे. मतदान केल्यानंतर राज ठाकरेंची प्रतिक्रिया आपण ऐकली. दुसरीकडे